सर्वप्रथम शांत बसा ना प्लीज. सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या प्रतिमेस व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आणि आपण सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि आवर्जून आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता, मला माझं मनोबल वाढवण्याकरता, मला पाठिंबा दर्शवण्याकरता उपस्थित असलेले देशाचे नेते, लाडके नेते आदरणीय खासदार पवारसाहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब माजी राज्यपाल, आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आमचे मित्र आमदार जयंत पाटील साहेब, आमचे मित्र खासदार राजू शेट्टी, शेतकऱ्यांचे नेते, नुकतंच ज्यांचं या ठिकाणी पदार्पण झालं असे आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय आमदार जोगेंद्र कवाडे सर, आदरणीय विक्रमसिंह पाटणकर सरकार, आमचे मित्र आमदार शशिकांत शिंदे, आमचे बंधुराज आमदार शिवेंद्रराजे, आमचे मित्र आमदार बाळासाहेब पाटील, आमचे मित्र मकरंद आबा पाटील, आमदार दीपक रावजी चव्हाण, यांची नेहमी आठवण येते असे आबा आणि आवर्जून या ठिकाणी आलेल्या आमदार सुमनताई पाटील, आमदार आनंदराव नाना, आमचे मित्र माजी आमदार प्रभाकर घारगे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आमचे माझे मित्र सुनील माने, माननीय महेश शिंदे, माझे मित्र अविनाश मोहिते, नुकतंच या ठिकाणी आले त्याचे माझे मित्र आमदार जयकुमार गोरे, टेबळवाडीचे वाघ आमचे मित्र रमेश पाटील, आदरणीय इंद्रजीत दादा मोहिते, माझे कॉलेजचे मित्र सत्यजित पाटणकर, माननीय देवराज दादा पाटील,
मान्य राजाभाऊ काळे, माझे मित्र भगवानरावजी बैराट, मान्य मच्छिंद्र सत्ते सर, उपस्थित सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सर्व आजी माजी पंचायत समिती सदस्य, सर्व आजी माजी नगरसेवक, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष चे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे, ही लोकशाही आहे जी आपण सर्वांनी मान्य केली. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू असते, पण मात्र ज्या वेळेस 5 वर्षांनंतर निवडणुका जाहीर होतात, वेगवेगळ्या निवडणुका असतात, लोकसभेच्या असतात, विधानसभेच्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात, पण प्रामुख्याने आपण विचार करणं गरजेचं आहे की नेमकं आपण निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला करायचं आणि का करायचं आणि कशासाठी करायचं. कारण की ह्या ठिकाणी व्यासपीठावरती जे सर्व उपस्थित आहे ते एका विशिष्ट विचाराने उपस्थित आहे आणि जेव्हा लोक एका विचाराने एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही, कारण की त्यांचं उद्दिष्ट हे एक असतं. पण ज्या वेळेस स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या स्वार्थापुरतच एकत्र येतात. स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या, अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली गेली. हायटेक पद्धतीचा वापर करून मग 3 डायमेन्शनल इफेक्ट, 3D इफेक्ट त्याचा वापर करून उत्कृष्टपणे वक्तव्य करून एक प्रकारे लोकांची अशी दिशाभूल करण्यात आली की समोर बसताना वाटलं की वा, जर आपलं कोण कल्याण करू शकत असेल तर हेच करू शकतात. आणि म्हणून वाटेल ते आश्वासन त्या लोकांनी दिले. त्या आश्वासनाला सर्व जनता देशातली बळी पडली. बेंबीच्या देठापासून ज्या वेळेस त्यांनी वक्तव्य केलं, लोकांना सुद्धा वाटलं की काहीतरी आता खरोखर आता एवढं बोलतात आहे म्हणजे खरंच बोलत असतील. पण ज्या तळमळी बोलले 5 वर्षापूर्वी, ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल ज्या तळमळीने बोलले, या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर अवस्था पाहिली, केवळ महाराष्ट्राची नाही तर देशातली सर्व ठिकाणची अवस्था पाहिली, तर त्याच तळागाळातल्या लोकांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर
सोयीप्रमाणे विसर पडला आणि मग ह्या 5 वर्षाच्या काळात अन्यायकारक निर्णय धोरणं राबवले गेले, निर्णय घेण्यात आले आणि त्याच तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम करण्यात आलं. आणि मग सुरुवातीच्या काळात मला सुद्धा वाटलं चला बघूया आता काहीतरी चांगलं, काहीतरी अपेक्षा होती. ठीक आहे, आता लोकांनी एवढं बहुमत दिलंय. दररोज सकाळी लोक आपलं रेडिओ लावायचे आणि रेडिओवरती काय मन की बात, मन की बात. मन की बात मध्ये काय असायचं त्यावेळेस, म्हणजे निवडणुकीच्या काळाच्या अगोदरच म्हणतोय मी, तो काळ होता. आमचं सरकार आलं तर आम्ही गरिबांच्या एक बँकेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्ज माफी करू. तिसरं, आमचं सरकार आलं तर 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. सगळ्यांनी ऐकलं, मतदान केलं, पटापट जाऊन सगळं चकाचक मध्ये सगळं मतदान करून वा काय मिळालं? इल्ला. आणि मग ज्या वेळेस मी या 5 वर्षात लोकांमध्ये जातो आणि मग ही झाली त्यांची मन की बात त्यावेळेसची. आता समाजात फिरत असताना समाजातल्या लोकांची प्रतिक्रिया मी आपणासमोर मांडतोय. त्या समाजातलाच एक मी घटक आहे. त्या समाजातलेच जसं तुम्ही घटक आहात त्यापैकी समाजातले व्यासपीठावरती सर्व मान्यवर देखील घटक आहेत. तर आता समाजातल्या त्याच या 3 मुद्द्यावरती समाजातल्या लोकांची प्रक्रिया मी विचारलं, आपलं काय मन की बात आहे? तर पहिलं म्हणजे ते म्हणाले की बँकेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू. लोक आता म्हणायला लागले बँकेच्या आमच्या खात्यातून 15 लाख रुपये ते म्हणाले काढून घेऊ. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं ते म्हणाले. शेतकरी आणि सर्व म्हणतात आहे की आमचं सरकार आलं तर त्यांचं असं म्हणणं होतं, असं मत लोकांचं असं पडतं की आम्हाला आता ते म्हणाले की कर्जात बुडू. आमचं सरकार आलं तर 2 कोटी लोकांना रोजगार त्यावेळेस ते म्हणाले देऊ. पण आता जर अवस्था पाहिली तर त्यांचं सरकार आलं तर 2 कोटी पेक्षा जास्त बेरोजगार लोकांना त्यांनी केलेलं आहे. ही या देशाची अवस्था. त्यामुळे ह्या मेक इन इंडिया खाली ह्यांनी जर काय केलं असेल तर या मेक नाही तर ब्रेक आर इंडिया एवढं मात्र काम या 5 वर्षात करण्यात आलं. हे आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. त्यामुळे ह्या संपूर्ण निवडणुकीकडं निवडणूक म्हणून पाहू नका, एक चळवळ म्हणून पहा. कारण चळवळ म्हणून का पहा तर उदयनराजेंना निवडून द्यायचंय म्हणून नाही. एवढा संकोचित विचार करून चालणार नाही, अजिबात करू नका. स्वतःचा तरी कधीतरी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण ह्यांनी घेतलेले ध्येय धोरण, राबवलेले ध्येय धोरण, जे काय संपूर्ण ह्यांनी निर्णय घेतले, आज त्यातून ते
माघार सुद्धा घेऊ शकत नाही आणि जर घेतली त्याचा अर्थ काय निघतो की चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे त्याचं समर्थन हे करत राहणार. ज्याच्यामुळं सत्तेत बदल करणं गरजेचं आहे आणि याकरता केंद्रात केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात प्रत्येक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्र पक्षांचं ज्या ज्या ठिकाणी त्या त्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात असेल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे जे काय आघाडी असेल त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जोपर्यंत आपण यांनी घेतलेले अन्यायकारक निर्णय बाजूला करत नाही, हे कधी होणार जोपर्यंत सत्तांतर होत नाही, तुम्ही करत नाही तोपर्यंत हे निर्णय बाजूला आपण करू शकत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जी परिस्थिती होती, जी आता इंडस्ट्रीची अवस्था आहे, म्हणजे दुरावस्था म्हणले तर काय वावगं ठरणार नाही. चांगलं चाललेलं आता सुरळीत चाललेलं आता संपूर्ण भकास अवस्थेत पाहायला मिळते. काय निर्णय घेतले, कशा करता घेतले, कोणाच्या हिताकरता आणि का? तोच कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत ज्याच्यावरती अवलंबून संपूर्ण इंजिनियर्स, गवंडी, त्यानंतर संपूर्ण असे बरेच कामगार आहेत, त्यांची अवस्था. अन्यायकारक जीएसटी लागू केला त्यामुळे व्यापारीचा हातबल झालाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढा भर पडलाय की ज्याचं नाव ते. त्यामुळं शेतकऱ्यांची तर अशी अवस्था झाली आहे. जन्मतो जो कर्जा घरी, जगतो कर्ज उरावरी, मरतो परी कर्ज उरी, तो भारतीय शेतकरी. आणि ही जर अवस्था शेतकऱ्याची बदलायची असेल तर सत्तेत बदल घडून आणलं पाहिजे. आणि लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात, सगळं तुमच्या हातात आहे. आणि त्यामुळं चांगल्या लोकांना तुम्ही निवडून द्या. चांगल्या लोकांना म्हणजे जे लोकांचं हित जोपासतात, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत या प्रत्येक उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. या सत्तेत बदल करा आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, बाबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ह्या राज्यात नाही तर देशात एक चांगल्या प्रकारची सत्ताचा लहर तुम्हाला पाहायला मिळेल, एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं. आणि माझ्या समोर जे आता व्यासपीठावरती त्या आणि इथं जे आपण जे मीडिया, सोशल मीडिया, प्रेस मीडिया, आपण तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. आम्ही एवढ्यापुरतं माझं भाषण मर्यादित आहे किंवा आमच्या सर्वांचं पोहोचवण्याचं काम तुम्ही लोक करत असता. आणि त्यामुळं लोकांचं हित आपण पाहिलं पाहिजे. लोकांचं हित जेव्हा म्हणतो त्यामुळे तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात. देशाचं हित जोपासण्याचं काम केवळ माझं नाही, या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं नाही, इथं उपस्थित सर्व लोकशाहीतल्या राजांचं नाही, त्यांचं आमच्या सगळ्यांचं आहे. पण त्यापेक्षा जास्त जर कोणाचं असेल तर तुमचं आहे. कारण तुमच्या हातात संपूर्ण यंत्रणा आहे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. नाहीतर हा देश म्हणजे संपूर्ण प्रगतीचा मार्ग तर सोडून द्या, अधोगती पण सोडून द्या, देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रकारची अवस्था आज जर निर्णय जर आपण पाहिले, अशी अवस्था या देशाची झालेली आहे. 5 वर्ष हे काय थोडा कालावधी नाहीये. 5 वर्ष म्हणजे आज सुद्धा या 5 वर्षात जी दुरावस्था झाली आहे तिला पुन्हा सुधारायची असेल तर त्याला काळ जाणार आहे.
काळ आज तुम्ही संपूर्ण जर देशाची अर्थव्यवस्थेचा ग्राफ जर पाहिला फार बरं डरमळीत आहे, सुखी आहे. फक्त नुसतं सगळं तुमच्या हातात ह्याच्या एवढा करता म्हणतो की तुम्ही हा ज्वलंत इश्यू आहे, ह्याचं संपूर्ण परिणाम हे लोकांना चांगल्यासाठी किंवा वाईटाकरता जे असेल हे तुमच्या हातात आहे. एखाद्या इश्यू असेल त्याचा कृपया करून नॉन इश्यू करू नका. तात्काळ थोडंसं बरं वाटतं, TRP असेल किंवा काय असेल मला त्यातल्या फारशी माहिती नाही, किंवा अजूनही मला काय ते व्हॉट्सअप फेट्सअपवरती मी नसतो, मला व्हॉट्स डाऊन असतं म्हणून अजून सारखा फोन वापरतो. मला ह्या बाकीच्या भानगडी काय माहीत नसतात, पण एवढं मला माहित आहे की आज जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याची अवस्था अत्यंत तो ह्याला मोहताज आहे. आज उदरनिर्वाह सुद्धा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं त्याच्यातनं सुटका जर त्याची करायची असेल तर त्याची जबाबदारी जेवढी आमच्या सर्वांची आहे तेवढीच उपस्थित तुमच्या सर्वांची, सर्व जनतेची आहे. लोकशाहीतल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त आपला संपूर्ण प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाची आहे. मी हात जोडून आपल्याला कळकळी विनंती करतो की मनापासून सांगतो, खरोखर काय गोष्टी अशा असतात की त्या परत आपल्याला मिळत नसतात. एक 15 मिनिटापूर्वी जे आपण बोललो तो इतिहास जमा झाला. म्हणजे वेळ ही परत किती जरी जीवाचा आट्टापिट्टा केला तरी ती परत मिळू शकत नाही. एकदा वेळ गेली ती वेळ गेली. आणि मग 5 वर्ष जसं गेली 5 वर्ष लोकांना, जनतेला, लोकशाहीतल्या माझ्या राजांना फक्त असं करून पश्चाताप करण्यापलीकडे काय उरलं नाही. तसं पुन्हा अशी वेळ तुम्ही स्वतःवरती आणू नका. आणि तुम्ही म्हणजेच आपण मीडियाचे सर्व लोकप्रतिनिधी, आपलं प्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने साथ द्या. ह्या लोकांचं उत्कर्ष जर बघायचं असेल, ओघांनी तुम्ही सुद्धा शेतकरी किंवा सामान्य कुटुंबात किंवा कुटुंबातले आहात, तुमचं सुद्धा उत्कर्षाचं तुम्ही त्यातनं झालं पाहिजे. एवढंच या प्रसंगी त्याच्या मतितार्थ आहे. आणि फार मोठे व्हा. तुम्ही मोठे झाला की एक म्हणजे साताऱ्यातले लोक मोठ्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले की सातारा तालुका किंवा जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले लोक मोठे झाले, सदन झाले की जिल्हा सदन झाला, असे अनेक जिल्हे सदन झाले की महाराष्ट्र सदन झाला. असे अनेक जिल्ह्यात अशी प्रक्रिया राबवली गेली की संपूर्ण आपलं राज्यात तर असे संपूर्ण देश सदन झाला. तरच खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे वाटचाल करेल. आणि तरच खऱ्या अर्थाने जे छत्रपती शिवाजी महाराजांना, चव्हाण साहेबांना, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असे असंख्य ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ह्या देशाकरता, जे क्रांतीवीर असतील, ज्यांनी आपल्या संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, ह्या लोकांनी हे जे काय त्यांचं आयुष्याचा श्वास मोजला आपल्याकरता, आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं जीव म्हणजे त्यांनी केलेल्या बलिदानचं सार्थक होईल. आणि खरोखर कोणी कोणाचं सांगितलं आज आहे उद्या नाही, पण एक सांगतो, जोपर्यंत हे सर्वजण तर आहेतच. आणि मी जेव्हा बोलतो एक लक्षात घ्या, मी जेव्हा बोलतो तेव्हा मी
मी ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय उगीच बोलणार नाही. आणि त्या सगळ्यात जास्त पाठिंबा पवार साहेबांचा आणि ह्या सगळ्या मान्यवरांचा आहेच. पण मगाशी रामराजेंनी सांगितलं प्रमाणे सगळ्यात जास्त पाठिंबा रामराजेंचा मला कॉलेजच्या दिवसापासून आहे. त्याला साक्षीदार खरंय त्याला साक्षीदार सत्यजित पाटणकर आहेत. त्यामुळं एक सांगतो, त्यावेळेपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही. त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही. एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. स्टाइल इज स्टाइल. महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण आदेनं या कार्यक्रमाला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंतजी पाटील साहेब. छत्रपती